नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, राजकारणात एक जुनीच म्हण आहे, इतिहास पुन्हा पुन्हा घडतो, पण महाराष्ट्राच्या राजकारणात तो इतक्या कमी वेळात आणि इतक्या थरारक पद्धतीने परत येईल याचा अंदाज कदाचित स्वतःला चाणक्य समजणाऱ्या नेत्यांनाही आला नसेल। तुम्हाला 2022चा जून आठवतोय ना? सुरत पासून ते गुवाहाटी पर्यंतचा प्रवास, आलिशान हॉटेलचे बंद दरवाजे, चार्टर्ड विमाने आणि अखेर महाराष्ट्रात झालेला सत्ता बदल। तो गुवाहाटी पॅटर्न आजही जनतेच्या स्मरणात ताजा आहे। याच पॅटर्न मधून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आता तब्बल 3 वर्षांनंतर 2026च्या सुरुवातीलाच तोच फॉर्म्युला, तीच हॉटेल डिप्लोमसी पुन्हा एकदा मुंबईच्या राजकारणात दिसू लागली आहे। पण यावेळी एक मोठा ट्विस्ट आहे मित्रांनो। ज्यांनी कधी काळी शिकार केली होती तेच आज स्वतः शिकारीच्या भीतीत सापडले आहेत। ज्या एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार कोसळवलेलं, त्यांच्याच भोवती आता संशय, हालचाली आणि राजकीय अस्वस्थतेचं वर्तुळ घट्ट होताना दिसत आहे। आज मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळतोय, तेच एकनाथ शिंदे आपल्या 29 नगरसेवकांसह थेट वांद्र्याच्या ताज लँड एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये का ठाण मांडून बसलेत। ज्या भाजप सोबत ते सत्तेत आहेत त्याच मित्र पक्षापासून स्वतःच्या नगरसेवकांना लपवण्याची वेळ त्यांच्यावर का आली? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 89 जागा जिंकूनही भाजपला मुंबईचा महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांसमोर नमतं घ्यावं लागणार आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचं सखोल पोस्टमॉर्टम करणार आहोत। ताज लँड एंड मध्ये नेमकं काय शिजतंय? बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षातील भावनिक वातावरणाचा वापर करत शिंदे भाजपला कसं अडचणीत आणण्याची रणनीती आखतायत? आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्यामुळे शिंदे गटाला प्रत्यक्षात किती मोठा धक्का बसलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण तपशीलवार पाहणार आहोत। नमस्कार, मी उमेश शिंदे, तुम्ही पाहतात उमेश मुंबईवाला। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर नुकत्याच लागलेल्या निकालाने एक त्रिशंकू पण अत्यंत स्पष्ट चित्र समोर आणलं आहे। खरा खेळ आकड्यांचा आहे आणि तो नीट समजून घेतला तर सगळी राजकीय गणितं उलगडतात। मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी जादुई आकडा आहे 114, म्हणजे ज्याच्याकडे 114 नगरसेवक त्याच्याकडे महापौर पद। आता निकाल काय सांगतो? भाजपने पूर्ण ताकद लावत 89 जागा जिंकल्या आहेत आणि इथूनच खरी राजकीय चढाओढ सुरू होते। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागांवर विजय मिळवला। काँग्रेसच्या खात्यात 24 जागा गेल्या तर मनसेला 6 जागांवर यश मिळालं आहे। कागदावर पाहिलं तर भाजप आणि शिंदे गट यांची युती आहे, म्हणजे 89 अधिक 29 एकूण 118 बहुमताचा जादुई आकडा 114 सहज पार झालेला दिसतो। मग प्रश्न पडतो, अडचण नेमकी कुठे आहे? खरी अडचण तिथूनच सुरू होते, जिथे विश्वास कमी पडतो। कारण राजकारणाची खरी खेळी आकड्यांपेक्षा मनातल्या भीतीवर चालते। भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाची गरज आहे, हे वास्तव आहे। पण निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जल्लोष करण्याऐवजी एकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व 29 नवनिर्वाचित नगरसेवकांना थेट पंचतारांकित हॉटेलमध्ये का हलवलं? कारण एकच आहे, भीती, फोडाफोडीची भीती, ऑपरेशन कमळची भीती। शिंदेंना हे नीट ठाऊक आहे की भाजपकडे आधीच 89 नगरसेवक आहेत आणि बहुमतासाठी त्यांना केवळ 25 ते 30 नगरसेवकांचीच गरज आहे। जर भाजपने ठरवलं की महापौर पद आपल्याच ताब्यात ठेवायचं आणि शिंदे गटाने जास्त अटी घालायला सुरुवात केली तर भाजप थेट शिंदे गटातील नगरसेवकांनाच गळाला लावू शकते। अशी दबक्या आवाजातील भीती शिंदे गटात घर करून बसली आहे आणि म्हणूनच आता शिंदे गट भाजप समोर एक मोठी राजकीय अट ठेवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबावाची खेळी सुरू केली आहे। त्यांची थेट मागणी अशी आहे की मुंबईचं महापौर पद, ज्या भाजपने तब्बल 89 जागा जिंकल्या त्या पक्षासमोर शिंदे गट केवळ 29 नगरसेवकांच्या जोरावर अडीच वर्षांसाठी महापौर पदाची अट ठेवत आहे। या मागणीला वजन ठेवण्यासाठी शिंदे गटाने एक अत्यंत प्रभावी भावनिक अस्त्र वापरण्याचं ठरवलं आहे। हे अस्त्र म्हणजे हे वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं आहे। बाळासाहेबांचं मुंबईवरचं प्रेम आणि मुंबईवरचं त्यांचं अधिराज्य वेगळं सांगायची काही गरज नाही। त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ या शताब्दी वर्षात मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असावा अशी भूमिका शिंदे गट भाजप नेतृत्वासमोर मांडू शकतो। वरवर पाहता ही मागणी भावनिक वाटते, पण प्रत्यक्षात ती अत्यंत थंड डोक्याने आखलेली राजकीय रणनीती आहे। भाजपचा उद्देश यंदा मुंबई महानगरपालिका
महानगरपालिकेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा होता. महापौर पद आपल्याच ताब्यात ठेवायचं असा चंग त्यांनी बांधला होता. मात्र निकालातील आकड्यांनी भाजपची गणितं बिघडवली. आता जर शिंदे गटाने पाठिंबा दिला नाही किंवा महापौर पदावर ठाम राहिला तर भाजप समोर मोठी अडचण उभी राहू शकते. कारण शिंदे बाजूला झाले तर दुसऱ्या बाजूने नवी समीकरणं आकार घेऊ शकतात. काँग्रेसच्या 24 जागा, उद्धव ठाकरे गटाच्या 65 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष एकत्र आले तर बहुमताचा आकडा धोक्याच्या अंतरावर येऊ शकतो आणि तेच भाजपसाठी सगळ्यात मोठं आव्हान ठरणार आहे. काँग्रेसची सेक्युलर विचारधारा आणि ठाकरे गटाची हिंदुत्वाची भूमिका यात मूलभूत फरक असला तरी राजकारणात तत्वांपेक्षा गरज मोठी ठरते. शत्रूचा शत्रू तो मित्र या सूत्रानुसार जर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा हात मिळवणी केली तर तब्बल 89 जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागू शकतं. हीच भीती भाजपला शिंदे गटाच्या मागण्या मान्य करण्याच्या दिशेने ढकलू शकते. दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थायी समितीचं अध्यक्षपद. महापौर पद प्रतिष्ठेचं असलं तरी मुंबई महानगरपालिकेची खरी आर्थिक सत्ता स्थायी समितीकडे असते. त्यामुळे शिंदे गट केवळ महापौर पदावर थांबणार नाही, स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांवरही आपला हक्क सांगण्याची तयारी त्यांनी केली आहे. यामुळेच भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. देवेंद्र फडणवीस जरी सार्वजनिक शांत राहून पळवापळवी होणार नाही असं सांगत असले तरी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याचं चित्र आहे. फडणवीसांचं एक वाक्य विशेष लक्ष वेधून घेतं. ते म्हणाले, सगळे निर्णय आम्हीच घेणार आहोत. याचा थेट अर्थ असा आहे की सत्तेचा रिमोट कंट्रोल अजूनही त्यांच्या हातात असल्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र या सगळ्या राजकीय खेळात एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे. मुंबईत शिंदे गटाची कामगिरी 2017 मध्ये शिवसेना एकसंध असताना जे बहुतांश नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी मोठा हिस्सा आज शिंदे गटात आहे आणि हाच आकडा आजच्या समीकरणात निर्णायक ठरताना दिसतोय. त्यांच्याकडे सत्ता होती, मुख्यमंत्री पद होतं, विकास कामांसाठी मोठी निधी उपलब्ध होता, तरीही मुंबईकरांनी शिंदे गटाला स्पष्ट नकार दिला असं म्हणायला हरकत नाही. 84 पैकी बहुसंख्य नगरसेवक सोबत असतानाही शिंदे गटाला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं. याच्या अगदी उलट चित्र उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत दिसतं. नाव आणि अधिकृत चिन्ह नसतानाही त्यांनी 65 जागा जिंकल्या. हे आकडे स्वतःच बरं काही सांगून जातात. राजकीय विश्लेषकांच्या मते मुंबईतील अस्सल मराठी मतदारांनी शिवसेना फोडल्याचा राग या निवडणुकीतून उघडपणे व्यक्त केला आहे. गद्दार हा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी जेव्हा मांडला तेव्हा तो केवळ भाषणापुरता मर्यादित राहिला नाही, तो मतदारांच्या मनात खोलवर रुजला. विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात वाढलेली जवळीक या निवडणुकीत निर्णायक ठरली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मते विभागली गेली नाहीत, ती एकसंधपणे शिंदे गटापेक्षा ठाकरे या ब्रँडच्या मागे उभी राहिली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केलेली टिप्पणी अतिशय अर्थपणे ठरते. ते म्हणाले, त्यांना म्हणजे शिंदेंना भाजपची भीती वाटते, एकदा फुटलेले लोक पुन्हा फुटू शकतात. हे वाक्य राजकारणाचा कडू इतिहास सांगतं. एकदा निष्ठा बदललेली माणसं गरज किंवा फायद्यासाठी पुन्हा निष्ठा बदलू शकतात. हे वारंवार घडलेलं आहे. शिंदे गटातील अनेक नगरसेवक हे मुळात शिवसैनिक आहेत, मात्र सत्ता, दबाव आणि राजकीय गणितांमुळे त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आणि त्याचाच हिशोब मुंबईकरांनी या निवडणुकीत चोखपणे चुकता केल्याचं चित्र दिसतं. आता जर भाजपकडून अधिक आकर्षक ऑफर आली, सत्तेचं आमिष दाखवण्यात आलं तर काही नगरसेवक शिंदे गटाला सोडून थेट भाजपमध्ये विलीन होतील. ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंना आपल्या लोकांवरच पहारा ठेवावा लागत आहे. मित्रांनो, ताज लँड मधलं चित्र डोळ्यासमोर आणा. बाहेर समुद्राच्या लाटा आपटतायत आणि आतमध्ये राजकीय वाटाघाटींचा कोलाहल सुरू आहे. प्रश्न एकच आहे, शिंदे भाजपला ब्लॅकमेल करतायत की स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करतायत? हा अभ्यासाचा विषय असू शकतो. पण एक गोष्ट नक्की आहे, भाजपला कोंडीत पकडण्याची ही संधी शिंदे गट सोडणार नाही. कारण 2026 नंतर राजकारण कोणत्या वळणावर जाईल याची खात्री कुणालाच नाही. त्यामुळे मिळेल ते पद, मिळेल ती सत्ता आत्ताच पदरात पाडून घेणं हेच त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्या राजकीय नाट्यात मुंबईकरांचं काय? नेहमीप्रमाणे मुंबईकर आपल्या कामाला निघालाय, कर भरतोय आणि खड्ड्यातून गाडी चालवतोय. पण त्याच्या एका मताने एक गोष्ट मात्र ठळक केली आहे, मुंबईकर ठाकरे नावाचा प्रभाव अजूनही कायम आहे. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवणं त्यांना अजूनही जमलेलं नाही. आणि हे स्पष्टपणे उमजलं आहे की भाजपच्या मदतीशिवाय आणि भाजपवर दबाव टाकल्याशिवाय त्यांचं राजकारण पुढे जाऊ शकत नाही. आता
आता पुढे काय मित्रांनो, येत्या 2 दिवसात या सगळ्या नाट्याचा शेवट होण्याची शक्यता आहे. एक तर भाजप 2.5 वर्षांसाठी महापौर पद देण्यास तयार होईल किंवा शिंदे गटाचा उमेदवार महापौर पदावर खुर्चीवर बसेल. अन्यथा भाजप एखादी वेगळी चाल खेळून शिंदे गटात फूट पाडत किंवा अपक्षांना सोबत घेत आपलाच महापौर बसवण्याचा प्रयत्न करेल. राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ आणि इथे काहीही घडू शकतं. मात्र सध्याच्या घडीला तरी मातोश्रीकडून सोडलेले राजकीय बाण आणि सागर बंगल्यावर आखली जाणारी डावपेचांची रणनीती यांच्या मधोमध एकनाथ शिंदे अडकलेले दिसत आहेत. हॉटेल पॉलिटिक्स महाराष्ट्रासाठी नवीन काही नाही, परंतु निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच सुरू झालेलं हे हॉटेल नाट्य नक्कीच वेगळं आहे आणि विचार करायला लावणारा आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो, एकनाथ शिंदेंनी भाजपला कोंडीत पकडून महापौर पद मिळवण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे का, की तब्बल 89 जागा जिंकलेल्या भाजपकडेच महापौर पद जाणं अपेक्षित आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, या फोडाफोडीच्या राजकारणाकडे तुम्ही मुंबईकर म्हणून कसं पाहता? या सगळ्या प्रश्नांवर तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तुमचे विचार आम्हाला वाचायला नक्कीच आवडतील. राजकारणाचं असंच सखोल विश्लेषण आणि इनसाइड स्टोरी सोप्या स्पष्ट मराठीत समजून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलला, उमेश मुंबईवाला या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन वेगळ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.